काय रे आवरून बघ थांबली. अरे मी आवरेल होतो तुम्ही टाइमपास केलास काय टाइमपास केला? कधवा तर सकाळी 10 वाजता फोन करेल. किती वाजता आला? 12 वाजता. आता काय आलं पॅन्ट घालत होतात. आईने परत काढून ठेवलं. आईने परत ठेवले. काय बोलतो काही पण सांगत होता तू. किती भार रस्ता आहे तरी येईल नाटका करत पोरा. रात्री नरेंद्र मोदी येऊन गेलाय पाय पाय. काय ना डांबरीवर धवून पाणी येतं आपल्या इथं. सगळी सोय आपल्याकडे आहे बरं का. बरं काय बरं काय रे तुषार भाऊ सगळी सोय आहे आपल्याकडे. खालून जर अरे यार असा रस्ता आहे पाहिलास. अरे त्या जेसीबी रे रस्ता सुधरत जाऊ लगेच पाणी ऊन पडणार ताव पण जेसीबी आणून फिरवत आहेत. मग कसा रस्ता सांगणार सांग बरं. अरे इरे बिरे पैसे घेऊन जातात फक्त माझ्याकडून. बँक का काय पाणी आणि आपला सोय नदी वावर राहिली. तर पोषा हो तुम्हाला आमचा चिखलाचा रस्ता कसा वाटला? बेस वाटेल हो तर बेस तर लाईक आणि कमेंट नक्की करजास आणि ब्लॉग पूर्ण पाहजास. तर मस्त बे तुषार आखा चिखलाने माखायला होता. पाय आखं माखेल होते पण आता तिला मी धवायला नेतो. तिला सांगला म्हणे नदीवर धव होतं. मागा रस्त्याला नदी होती आपली छोटीशी. तिला सांगला धव तर नाही धवलं. आता काय मग चल मग आता काय तसाच तरी म्हणा पुढच्या नदीवर जाऊन धवू नाही का. पुढं पण आपली एक नदी खतरनाक आहे तिथं जाऊन आता तिला तिचं पाय धुवून टाकू नाही का मस्तपैकी पोषा हो. आपल्या गाडीवाला तिच्या आयच्या हरामी मध्येच घुसतो काय. आम्हाला शाईट द्यायला आम्ही गावर येतो का हरामी आला. तर काय या डांबरी लावला आता खतरनाक कारवण घेऊन धापधूक रापसाप घेऊन निघून जाऊ ना नाही का मित्रांनो. अरे चाल शिवाजीनगरला पाला भाऊ सगळी सोय आपल्याकडे. पाय धुवून घे. तर पोषा हो मस्तपैकी तुषारने पाय बी धवला. आता जातो तुषारचे घरी. मस्त कॅमेरा बिमेरा घ्यायला आवरायला त्याला. मस्त त्याच्यापैकी तिच्या घरी पोहोचलो पण तो गेलाय मध्ये आवरायला. मग काय मी केसा बिसा नीट केली. हिरोजी दिसूक नाही पाहता माझ्या इथे डोकेश भायला. डोकेश भाईला सांगला हाय कर रे. डोकेश भाई कहा जाय का तो गपचूप शांत बसलात. अरे डोकेश भाई हाय कर ना भाई हाय कर का जातो डुलून दे जाऊ. मग काय मी पण गेलो मस्तपैकी तुषारच्या घरात पाहतो. तो हरामखोर जेवाय बी लागला. मला एक शब्द पण विचारला का हरिभाई जेवतो का. अरे यार विचारतं काय का मी काही जेवलो असतो का. मी तर घरी येऊन जेवण येलो होतो ना. आता पा हसून धावता हरामी साला. मग काय आमचा झाला तर आता म्हणे जावता पावसाने येड्यासारखा पाऊस पण निसता पडतो नाही का. मस्त ऊन पडेल होता सकाळी लगेच पाऊस. येडफट आहे रे पाऊस च्या मायलाच. आता मरदेश आखा मूड खराब होऊन राहिला. पण काय थोड्या वेळ थांबलो आणि बाहेर निघून पाहत होता ऊन पडला. तर मग काय गाईज आता आमचं आवरून झाला. आता आम्ही चाललो. हो भाई ना तुझे
क्या दिल में रखे बोलो ना क्या करे, जो तुम्हारा है कैसा बेकरार है. पोशा असा गाडीवर बसला ना असा गाणं बिना सांगायला लई मजा येते नाही का. असा लोकांना पाहायच्या गाणी सांगायच्या च्या मायला भारी वाटत नाही का. मित्रांनो तर पोशा तुम्ही पहा ना ढगा कसे निघले. एवढा भारी वातावरण होता ना. आई शपथ काय सांगू. व्हिडिओ बनवा पण एवढा छान वाटला था. असा मला असा झाला होता का कधी लोकेशनवर पोहोचतो कधी फोटो काढतो. चायला तुम्ही पहा ना कसा व्हिडिओमध्ये तरी पहा ना कसा दिसत ढगा बिगा. रिअलमध्ये कसा दिसत हा तुम्हीच सांगा. आता विचार करा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्याच्या मायला आई शपथ एक नंबर दिसायचा नाही का. काय सांगू आता. हा समोरचा पाय त्याची आयच्या त्याच्या साथ. अरे भाई जरा मागा पुढा गाडी पाहायची येते जाते येडेसारखा मध्येच घुसतो. त्याला काही सांगावं का नाही रे आता. च्या मायला हेच कारणामुळं मी शांत बसलो नाही. तर च्या मायला सरे माणूस आवरे शिव्या देत नाही जास्त. मग काय आम्ही बारदम फाटीचा सिग्नल बिग्नेल सोडला ना आता जातो नाही का मस्तपैकी. च्या मायला तुम्ही ढगा पहा मग सांगा मनीष. आईला पोशेने काय मनीषे दिवस निवडला फोटोशूटसाठी. आई शपथ काय सांगू आता मित्रांनो. काय सांगू म्हणजे आई शपथ. मग काय च्या मायला जाऊन दे म्हणून आज खतरनाक पोजी बिजी त्या खतरनाक फोटोशूट करायचं नाही का पोशा हो. तुम्ही तर पाजाच कसं फोटोशूट करतो नाही का. आम्ही लय बेकार. मग काय आम्ही मग सोमेश्वरला पोहोचलो मस्तपैकी. बाहेरून देवाचे पाय पडलो मस्तपैकी सोमेश्वरवरून. मग चाललो मग काय रिक्षावाला खतरनाक मध्येच घुसत नाही. आम्ही रिक्षावर रील बनवले खतरनाक आज रील बनवले नाही का. तर पोशा हो पुढं मग काय सांगतो. पेट्रोल पंप दिसला तुषारला. तिला सांगला गाडी वळव पेट्रोल टाकून घे मरतेस तिकडे दुसरा काही होय. गेलो मस्तपैकी तुषार भाईने पेट्रोल पंपावर गाडी नेली आणि पेट्रोल टाकायला लावला. तो मरतो पेट्रोल पंपावाला पाहतच राहिला होता जसा काय आम्ही पेट्रोल चोरणार आहोत. मग काय पेट्रोल टाकून मग पुढा निघलो मरुदेस तिकडच्या मायला. ताऊ लाल गाडी होती लय बेकार नाही का. शेटही नव्हती ते. अरे एक प्रकारचा तो असा रेसर होता नाही का. फार फास्ट पाना किती बेकार. च्या मायला मोठी गाडी असली तर असा करशील काय. एवढा फास्ट असेल काय. त्याच्या मायला थांब रे 2 दिवस आम्ही पण मोठी गाडी घ्यावून तुझ्यासोबत रेस खेळू. च्या मायला मित्रांनो ह्या सांगा बरं का. हा लक्षात ठेवजा असं. मग काय पुढा तो मोकार मोठमोठल्या बिल्डिंगा जसा वाटायचा असा फिलिंग यायचा जसा काय मी मुंबईमध्ये आहोत. च्या मायला नाशिकमध्ये पण पाहिला किती बेकार लय मोठमोठल्या बिल्डिंगा तयार झाल्या नाही का. मी कधीमध्ये आता पाहन तर नाही अठच येईन फोटो काढून वाईट मुंबई टाकन. च्या मायला खतरनाक ना. मग काय मित्रांनो मग फायनल आम्ही लोकेशनवर पोहोचलो नाही का मित्रांनो. च्या मायला लोकेशन पहा कसं काय खतरनाक ना. मग काय तुषार भाऊ गेला परमिशन मागायला. बाबा होता बाबाला सांगला बाबा दे फोटो काढून तो यार आम्ही फेमस होऊ थोडंसं. बाबाने काय तुषारने घेतली परमिशन नाही का मस्तपैकी. तुषारही खुश झाला मी खुश झालो. मग काय च्या मायला बाबाही खुश झाला नाही का. फोटो म्हणजे काढवायला पोरा फेमस करून टाकली लोकेशनच्या मायला. पण किती खतरनाक दिसत. च्या मायला असा झाला तर आम्ही कधी फोटो काढतो नाही का. च्या मायला बाबा आजू समजावून सांग. च्या मायला बाबा थांब ना भाऊ काढतो ना भाऊ आणि लगेच जाऊ ना. च्या मायला पोशा आपली काढला पाय कसं तिथं. मग काय परमिशन घेतली आता मग थोडे फोटो बिटो काढू आम्ही. इथं लोकेशन पण खूप छान भेटलं आम्हाला आज. मस्त वातावरण पण आहे. ढगा बिगा मस्त निघले. व्हेरी व्हेरी चांगला लेकिन वाव. अरे हम लड़की से बात नहीं कर रहा बबुआ. लड़की से बात करना छोड़ दिया है हमने. नहीं रे पोशा हो. तो तुषार सांगतो तू पोरग्याशी बोलतो. आता तुम्हीच सांगा बरं माझा तोंड पाहून पोरग्या माझ्याशी बोलतील का. तर मला तोंड पाहणार तरी पोरग्या मला ब्लॉक करून टाकतील. अरे काय तुषार भाई तू पण ना. मग काय आम्ही चाललो. च्या मायला इकडं पासाला पिवळे फुलाला लय भारी होते नाही का रस्त्याच्या कडेला. आई शपथ काय सांगू म्हणजे खतरनाक नाही का. रस्ता पहा ना यार. च्या मायला खतरनाक नाही का. अशा गाड्या बिड्या छोटा रस्ता पण मोकार फास्ट चालायच्या नाही का गाड्या. याला असा वाटायचा काय सांगू आता. R1 फायनल रे आपल्याकडे. तुषार आहे मोकार फास्ट जागावर टर्न पाहिलं ना. अरे बा फायनल दोन्ही गाड्या. छोटासा रस्ता तरी मोकार फास्ट नाही गाड्या चालू होते. काय आता लोकांना सांगू. च्या मायला पहा इथं काम चालू आहे. आपल्याकडे बिगारी माणूस तर पटापट इथं येऊन फॉर्म भर जास. हाँ इधर काढो. दोगेश भाई क्या बोलता है. मजा माना सब आइटम पानी सब मजे में. दो देख भागरा
अरे मुझ में क्या ऐसा है, तुम साले डॉगीज लोग भाग जाते हैं मेरे को देख के यार। अरे तर गाईज तर पशा हो, आपल्याला एक आपला डॉगीज भाऊ भेटला आहे. डॉगीज भाऊ हाय कर, हाय कर, पंचावर कर. अरे यार घाबरतो का आलं यार. हो नाही रे भाई, कुछ नाही कुछ नाही. तर पशा हो, लोकेशन पहा कसा काय खतरनाक ना. अभी हम इधर ना सिस्टम फाड़ देंगे नहीं क्या, बहुत अच्छे अच्छे फोटो निकालेंगे और आप लोगों को इंस्टा पे लड़की पटाएंगे. मैं नहीं पटाऊंगा, ये साला नक्की पटाएगा लड़की, ये देखो. कहीं क्यों झूठ बोलता है, लड़की तू पटाता है और अरे यार नहीं रे यार, हमको यार हम हमारे थोबड़े को देखो, कोई हमको भाव भी नहीं देता. लड़की देखते अभी डोगेश मेरे पे मुत कर गया. मित्र पोशा हो, लोकेशन की खूप छान आहे. आता इथं आम्ही फोटोशूट काढू, फोटोशूट करू मस्त पाहिजे. आणि माझ्या 4-5 रील पण बनवू नाही का मस्त पैकी. कौन से ग्रह से आया तो फोटोशूट काढू. तर मित्रांनो भेटू थोड्या वेळाने. मी फोटो काढू अशा बेकार पोजी दे ना, त्या तुम्ही इंस्टाला जाऊन नक्की पाहा. माझ्या इंस्टाग्रामला 1.5 लाख फॉलोअर्स आहेत. नाही मला वाटलं 150 आहेत. तुम्ही जाण तसे ना नक्की पोजी पाहा, तुम्ही पण दे जा. मी लय बेकार पोजी देतो नाही का, असा पोजी देतो ना. अरे बाप, तुम्ही सांगसाल मग पोशेने काय करून टाकला आहे. लोकेशन खूप छान आहे नाही का. आपण कोणच्या एरियात आहोत रे. चांदशी मध्ये या, मस्त सर रस्ता आहे. या झाडा बिडा एक नंबर. च्या मायला कपल शूटला तर एक नंबर. काय सांगू आता, कपल शूट चाला डोक्याची आयला. पोरगी नाही तर आता काय सांगू रे. आता आम्हाला एकटीलाच फोटो काढायला लागतात. हे असं ना दिवस. मित्रांनो ढगा बिगा मस्त निघले आजचा. म्हणजे फोटोशूट करायला ना आज म्हणजे लय भार नाही का, बॅकग्राऊंड वगैरे लय भार नाही का. आणि पाऊस आला तर पण आम्ही तो घालवून दिला नाही का, फोन पे मारून दिलं त्याला. आराम कर, रोज दिवस वर तू मुतत होय त्याला चांगला 5 रुपये घेऊन जा तर बाथरूम मध्ये जाऊन मूत. तर गाईज आता मस्त तुषार भाऊनी गाडी बिडी पुसली. जर कोणाचा घर बीर पुसायचा हवा गाड्या बिड्या तर तुषार भाऊला नक्की कॉन्टॅक्ट करतास. तो फोटो पण काढून देतो, फोटो पण धवून देतो आणि गाड्या पण धवून देतो आणि गाड्या पण पुसून देतो. तर भाऊ काय चार्जेस आहे तुमचा. आपलं चार्जेस मला नाही माहित, जाऊ द्या. अरे भाऊ सांग ना, ऑर्डर येतील तुला. जास्त ऑर्डर आली तर काय करू, तुला द्यायला लागल मग. हा तुम्हीच ऑर्डर पाहिजे. गाईज तर आता फोटो काढायला सुरुवात करू नाही का. तुमचा पण टाइम जाय नको आणि आमचा पण टाइम जाय नको. पाऊस आला ना त्या इल्ला जातं, सिस्टम फाडून टाकल तो. फोटो नहीं काट देना. तर गाइज वो है हमारा कैमरा और ये है हमारा हीरो नाय का. अभी इधर से हम थोड़ा सा माइक में वीडियो भी निकालेंगे. पोशा हो वीडियो पण काढू मस्त पैकी. आता तुषार भाऊ गाडीवर पोच देणार आहे आणि मी त्याचे फोटो काढणार आहे. कशा आता मी पण फोटोग्राफर आहे नाही का, एक रील्स पण बनवतो आणि फोटोशूट पण करतो. वेडिंग फोटोग्राफर आहे मी नाही का. मग आता आपले तुषारच्या पोजी आईचा कसा देतो बरं. तो बघा तिकडं गाडी लावली, मी डायरेक्ट कसा चमकव नाही का इथून. अरे बाप, पाहिला ना नाद करते का भाऊ. गाडी को आली तर गाईस थांबा हा थोडा वेळ. पोशा हो मी फोटो काढतो. अरे बाप, दादा लय जोरात. दादेला वाटतं बायकोसने फोन करून सांगलाय लवकर ये, तर हा तो दादा लय जोरात गेलाय. तर गाईस थांबा हा, तर तुषार भाऊचा फोटो काढतो. पोशा हो मस्तपैकी फोटो बिटो काढलं. चायला कॅमेराची बॅटरी उतरली नाही तर अजून फोटो काढलं असतं. पण काय सांगू आता. मग काय आम्ही आता चाललो घरी तुषारशी दोघे मारुतीस तिकडं. पाना रस्ता बेकारच्या मायला. आम्ही डायरेक्ट तिथून डायरेक्ट गंगापुरात धबधब्यावर पोहोचलो नाही का. पोशा हो कशा आहे तर जास्त मोठा ब्लॉग होतो ना. ते धबधब्याच्या वरतून एक मस्त पूल बनलाय नाही का. जे लोक काय कोणाला माहीत नसतं ते जास्त फोटो काढाय. अरे भाई एक नंबर लोकेशन. आजचा दिवसच खतरनाक नाही का. च्या मायला इथे पोरा फोटो काढत होती नाही का मस्तपैकी. तुम्ही बघा नाही का इथे धबधब्यावर. अरे भाई एवढा पूर आला तर ना, काल एवढा पाऊस पडला ना पोशा हो, काही लय बेकार पूर आला तर नाही का. पाहिला ना धबधब्यावर. आता तर पाऊस चालू आहे नाही का, धबधबा समजा नाही का इथे धबधबा आहे. त्या मायला इथे दुकाना बिकाना खतरनाक होय. ये चान मक खायचं गरम गरम मस्त. हा रिक्षावाला आहे त्याची आयच्या हरामी साला मध्येच घुसला नाही का. लय बेकार आहे ह्या रिक्षावालाच्या माईला.
पोशा हो मस्तपैकी आज फोटोशूट केला नाही का, असा फोटोशूट केला का व्हिडिओ, मी तर एवढं भारी व्हिडिओ शूट केला ना, तुम्ही पाहाल ना भाई. अरे हरीफ भाऊनी म्हणजे काय करून टाकला पोशा हो च्या मायला. तर पोशा हो तुम्ही नक्की पाहा जायचं असेल माझ्या इंस्टाग्रामच्या आय डीमध्ये जायचं असं मला पहिला फॉलो कर जास. चॅनेल हे चॅनलला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब पण करतास, म्हणजे कसं आपलं असं नवीन नवीन कॉमेडी ब्लॉग येत राहतील बरं का पोशा हो. च्या मायला त्याच्या सिस्टम फाडून टाकू नाही का आपण. गावठी पोशे तर लय बेकार नाही का. अरे गावठी पोरां आणलं पटापट कमेंट मारायच्या बरं का. कोण कुठला ब्लॉग पाहतं गावचं नाव सांगायचं, कुठला हसतं मला पताय सांगजास बरं का पोशा हो. मग का मी गंगापूरच्या बळीतून घुसलो. पहा गंगापूरची बळी नाही कायच्या मायला. पोशा आता तर गोट्या खेळतात पाहिलं ना भाऊ. पाहिलं गोट्याच्या मायला लहानपणी लय खेळायचो नाही का. आता काय घंटा कोणाला खेळता नाही येत. गोट्या नुसतं मोबाईलमध्ये खेळतात हारामी साल च्या मायला. पोशा हो गोट्या खेळा पाहिला ना भारी वाटला नाही का पोशा हो. मग काय पोशा हो आता गंगापूरच्या बळीतून चाललो आहे आम्ही सरकारी दवाखान्यात येते हो. आता लोकेशन भारी आहे नाही का, पण काय सांगू पोशा हो. पाना झाडा बिडा खतरनाक दिसत पोशा हो तिकडूनच्या साईडला हो. ये बेस ना पोशा हो, पण धडच की कचरा टाकला नाही का पोशा हो. आता मस्त आम्ही तुषार भाऊचे घरी जाऊ नाही का पोशा हो. गंगापुरातून पाहून असा मस्त पोशा हो जाऊ नाही का. अरे बाप पोशा हो गाड्या पाहिल्या का कशा चालवल्या. आता ह्या हर्सूला जात होया नाही का पोशा हो आपल्या गावाला. मस्त तुषार भाऊचे घरी आलं नाही का पोशा हो. ताव गणेश भाऊ खाऊ खात बसला ता एकटाच, तोंडापाशी उभा तरी माल नाही दे. पाहिला ना कसा भाऊ खाऊ खायचे मागा. पोराला 2 गोटी सांगणार आहेस का नाही. तुम्हाला पण खाऊ खायचे असेल तर माझ्याकडे माझे संपर्क साधा. माझा नंबर 9860 2 बोकडे 2 5. भाऊला फॉलो करा खाऊ खायचे. फॉलो करा. या बघा तुम्हाला खोटा वाटत असेल तर खाऊ मी खाऊन घेतो मग तुम्हाला देतो. जास्त नाही एवढीच देतो, बाकी ठेवून देतो उद्यासाठी. चल जा. तर गाईज तुषारने फोटो काढला त्यासाठी मी पार्टी दिली आज. जाम मोठी पार्टी दिली ना. तर बघा आज आम्ही फोटो व्हिडिओ काढून झालं मस्त. एवढा बेकार फोटो काढणार हे आज सिस्टम पाहिजे. व्हिडिओ खतरनाक काढला मित्रांनो. तर बघा हे माल पण दे ना हरामी. तू काढ हे फोड मूंग डाळ खाओ और मज़ा एंजॉय करो. तो गाइस बैठेंगे आपले चिखलाच्या रस्त्याला.